सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 ते 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे ब्रह्मचारी गाळीदानी औ शिक्षापण. एका ब्रह्मचार्याला औसांनी गाळी दिली म्हणजेच शिवी दिली आणि त्या उपरांत स्वामींनी औसांना शिक्षापण केलेलं आहे. औसांनी का शिवी दिली, त्या ब्रह्मचार्याने असं काय केलं, हे सविस्तर तुम्हाला या आजच्या ज्ञान सत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे. दुसरी लीळा आहे एकाई ऋण याचनी लखुबाईसी उरीण करणे. एकाईसांनी पैसे मागितले लखुबाईसाला की तू माझ्याकडून ऋण घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं, परंतु लखुबाईसाकडे पैसे नसतात देण्यासाठी एकाईसाला. आणि मग स्वामींनी स्वतः त्या लखुबाईसाचं कर्ज उतरवलेलं आहे. उरीण करणे म्हणजे काय, जे ऋण होतं ते उतरवलं म्हणून त्याला उरीण असं म्हणतात. तर अशी कर्जाची परतफेड लखुबाईसांची स्वामींनी केलेली आहे. म्हणजे परमेश्वर भक्तासाठी काही करायला तयार असतात, या प्रसंगावरून हेही आपल्याला लक्षात येते. आणि एकाईसा किती खंतीची होती हेही तुम्हाला या चरित्रामध्ये समजणार आहे. एवढे मोठे परब्रह्म परमेश्वर अवतार म्हणतात की आमच्या बिचाऱ्या नागदेवाला, आमच्या वानर्याला भूक लागलेली आहे का कुणाकडे काही? एकाईसाकडे अन्न असूनही, एकाईसाकडे काही रोट्या होत्या तरी पण एकाईसांनी दिल्या नाही. एवढी खंतीची होती एकाईसा की हीच एकाईसा स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर रुद्धपूरला जाते श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी उपहार करण्यासाठी, परंतु श्रीप्रभू महाराजांनी पण त्या एकाईसाच्या रोट्या स्वीकार नाही केल्या. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगतात की एका अवताराची खंती अवघा अवतारी विसंवे. एका अवताराची जर खंती आपण जोडली तर समजून घ्या की सर्व ईश्वर अवतार आपल्यावर खंतीच करणार. आणि म्हणून कधीही कोण्याही ईश्वराच्या भक्ताचं अंतःकरण आपण दुखवलं नाही पाहिजे. भक्ताचं अंतःकरण दुखवलं तर ईश्वराचं अंतःकरण दुखवते. भट्टोबासांना जेवायला नाही दिले कैसांनी तर स्वामींना खंत आलेली आहे. तर सविस्तर चरित्र आपण पाहणारच आहोत समोर. खूप सविस्तर माहिती दिलेली आहे चरित्रकारांनी आपल्याला. तर हे तुम्हाला दुसऱ्या चरित्रामध्ये समजणार आहे आजच्या ज्ञान सत्रातील. आणि आजच्या ज्ञान सत्रातील तिसरं सत्र आहे देमाईसा ते राहवणे. स्वामी देमाईसाला म्हणतात राहा, देमाईसा काय ऐकत नाहीत. चौथं चरित्र आहे औ ताट करणी भटा दाखवणे. औसांनी स्वामींना जेवण्यासाठी ताट तयार केलं. ताट असं काही विचित्र तयार केलं की शेवटी स्वामी ते ताट घेऊन नागदेवाचार्यांकडे जातात. बघा या औसांनी कसं ताट मांडलेलं आहे आमच्यासाठी, कसं ताट वाढलेलं आहे. तर नेमका औसांनी ताट मांडलं तरी कसं होतं हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील चौथ्या लीळेमध्ये समजणार आहे. आजच्या ज्ञान सत्रातील 5वी आणि शेवटची लीळा म्हणजे उमाई आव्हानी भटाप्रती सेवा भाव कथन. भटोबासांना स्वामींच्या ठिकाणी जो काही प्रकार चाललेला होता, कारण की बाईसा नाहीत सध्या, बाईसांनी देहत्याग केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामींची सेवा व्यवस्थित होत नव्हती. भटोबासांना दुःख व्हायचं. एकटा माणूस कसं काय काम करू शकतो एवढं? बाहेरचंही बघा, काही बाजारहाट आणायचं तेही बघा, काही सरपण आणायचं किंवा भरपूर काही कामं असतात बाहेरचे पण. मग आता भटोबासांनी बाहेरचे कामं करावेत की स्वयंपाक करून स्वामींना आरोग्य द्यावी, काय करावं एकट्या माणसाने? भटोबास एकटे काय तिथे पुरत नव्हते आणि म्हणून भटोबासांना वाटते औसा तर काही कामाची नाही, मग उमाईसाला जाऊन आणू का? आणि मग शेवटी स्वामी काय निरूपण करतात त्यांना हे आपण 5व्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. आजच्या ज्ञान सत्रातील 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 562. ब्रह्मचारी गाळी दाणी आऊ शिक्षापण. एका ब्रह्मचार्याने त्या मंदिरामध्ये येऊन काहीतरी वेगळं कृत्य केलं आणि ते कृत्य पाहून औसांनी गाळी दिली म्हणजे शिवी दिली. आणि त्या प्रसंगोपरांत स्वामींनी औसांना शिक्षापण केलेलं आहे. गोसावियांसी लावण्या आड आसन असते. स्वामींना पडद्याच्या आड आसन होतं. मुंजिया एकू देवतेसी आला. एक मुंजिया म्हणजे एक ब्रह्मचारी स्वामींच्या दर्शनाला आलेला
आहे. भीतरी गेला पाहू लागला आऊसी वारीला. देवतेचं दर्शन घेतलं त्याने आणि इथे पडद्याच्या आड काय आहे म्हणून पडदा काढायला लागला. तेवढ्यामध्ये औसांनी त्याला सांगितलं की तो पडदा काढू नको. औसी वारिले म्हणजे पडदा वर करू नको, बाजूला करू नको असं औसांनी म्हटलं. तो औसा ते खवळू लागला. औसांवरच तो खवळायला लागला. औसी म्हणितले है रे तुमचे निसंतान होईल. औसा म्हणतात गप्प बसा रे, पहिलंच एवढं स्वामींना आमच्या त्रास दिला आणि वर तोंड घेऊन तू आलास का इथे? जर तुम्ही असेच वागलात तर तुमचं निसंतान होऊन जाईल, तुमच्या वंशाला दिवा राहणार नाही असं औसा म्हणते त्या मुंजाला म्हणजेच त्या ब्रह्मचार्याला. म्हणून सविया देव लागली. औसा लागल्या शिव्या द्यायला. सर्वज्ञ म्हणितले अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडिजे, वाराणसी कीजे ते के फेडिजे नायका. स्वामी म्हणतात नायका, अहो इतरत्र ठिकाणी कोणी जर काही पाप कर्म केले तर वाराणसीला जाऊन फेडतात आणि जर वाराणसीलाच पाप कर्म केले तर ते कुठे जाऊन फेडावेत बरं? तैसे म्हणजे या वाराणसीच्या दृष्टांताप्रमाणे स्वामी म्हणतात तैसे असन्निधानी घडिले ओखटे ते सन्निधानी फेडावे आणि सन्निधानी जे घडले ते कव्हणे ठाई फेडावे. स्वामी पुन्हा म्हणतात की जे कर्म तुम्ही असन्निधानी केले, जे पापरूप कर्म, ओखटे म्हणजे काय वाईट कर्म, पापरूप कर्म जे तुम्ही असन्निधानी केले ते तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये येऊन फेडता, त्या पापाचं क्षालन करता आणि सन्निधानी जे घडले ते कवने ठाई फेडावे. आमच्या सन्निधानामध्ये राहून जर तुम्ही पाप कर्म करत असाल, कोण्या व्यक्तीला शिव्या देत असाल तर असे जे पाप कर्म तुम्ही जोडले, शिव्या देऊन जे पाप जोडलं ते कुठे जाऊन फेडणार तुम्ही, असा प्रश्न स्वामी औसांना करतात. औसी म्हणितले स्वामी जगन्नाथ तेही आपणची सांगावे. औसा म्हणतात कर्म कुठे फेडायचे, पापरूप कर्म ते आता तुम्हीच सांगा, आम्हाला तर काय माहिती नाही. सर्वज्ञ म्हणितले येथीचे निसन्निधाने कर्मे नासा ना तरी के नासाल नायका. स्वामी म्हणतात बाई आमच्या सन्निधानामध्ये जर कर्म नासले नाही तर कुठे नासणार तुम्ही, दुसरी कुठे जागा नाही. औसी म्हणितले जी जी कर्मे नासावी लागती. औसा म्हणतात जी जी कर्म पण नासावे लागतात का? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई मळकर्मे निवर्तल्या बिन जीव कृपेसी पात्र नव्हे. बाई हे असे जीवावर मळ लागलेले आहेत, कर्म लागलेले आहेत, पापरूप कर्म आहेत, हे सर्व निवर्तल्याशिवाय म्हणजे नाश झाल्याशिवाय या कर्माचा जीव परमेश्वराच्या कृपेला पात्र होत नाही, अविद्याछेद होत नाही, ईश्वर प्राप्तीही होत नाही असं स्वामी इथे म्हणतात. औसी म्हणितले या प्रसंगावर औसा म्हणतात घोसावियाच्या श्रीचरणा प्रसादे फेडीनजी. स्वामींच्याच श्रीचरणाच्या प्रसादाने मी ते सर्व मळकर्म फेडून टाकेल असं औसा म्हणतात स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तरी करा येथ नमस्कारू. असं आहे का? छान आहे, मग तुमचे विचार चांगले आहेत, आता आम्हाला नमस्कार करा. म्हणून गोसावी श्रीचरण बाहेरी दाखविले. पडद्याच्या बाहेर स्वामींनी श्रीचरण काढले. औसे श्रीचरणा लागली. औसा पाया पडतात स्वामींच्या. उत्तरार्ध लीळा क्रमांक 563. एकाई ऋण याचनी लखुबाईसी उरीण करणे. एकाईसांनी स्वतःचं ऋण मागून घेतलेलं आहे लखुबाईसाला. लखुबाईसाकडे पैसे नव्हते म्हणून स्वामींनी उरीण केलेलं आहे. म्हणजे या लखुबाईसा भक्ताचं कर्ज स्वामींनी चुकतं केलं. किती कर्ज होतं, किती रुपयाचं होतं, की दामाचं होतं, की आसूंचं होतं, हे तुम्हाला समोर सविस्तर चरित्रामध्ये समजणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो आणि व्हिडिओ मोठा आहे म्हणून मध्ये सोडून जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजतील. लखुबाईसी गोसाव्याचा ठाई उपहारू केला होता. ते सेताची पाटी एकाईसा दो आसू गहाण ठेविली. लखुबाईसांना असं वाटलं होतं की स्वामींच्या ठिकाणी उपहार करावा आणि काही वस्त्र अर्पण करावं. तर लखुबाईसांनी विनंती केली होती. मग त्यावेळेस स्वतः स्वामी म्हणतात तुम्ही विचार करा, जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोणी ताटभर सुवर्णमुद्रा आणून दिल्या किंवा थैलीभर सुवर्णमुद्रा आणून दिल्या तरी घेत नव्हते, परंतु या लखुबाईसाचं काय दैव म्हणावं की लखुबाईसाला स्वतः स्वामी म्हणतात आम्ही हलके कपडे वापरत नाही, आम्हाला किमान 5 आसूचं वस्त्र पाहिजे असं स्वामी म्हणतात. खूप सुंदर लीळा आहे. आपल्या चॅनलवरती लीळा मी टाकलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 398 ती लीळा आहे. ती लीळा तुम्ही पाहू शकता. तर त्यामध्ये सविस्तर सर्व आलेलं आहे. तर लखुबाईसा म्हणतात जी जी 5 सुवर्ण मुद्रा, 5 आसू म्हणजे 5 सुवर्ण मुद्रा मी कुठून आणू बरं, मी गरिबीची बाई आहे. स्वामीच म्हणतात की काही हरकत नाही, 5 आसूचं जर जमत नसेल तुम्हाला तर कमीत कमी 2.5 आसूचं वस्त्र आम्हाला पाहिजे. आणि मग असं म्हणल्यानंतर औसांना असं वाटते स्वामींनी एवढं स्पष्टपणे मागून घेतलेलं आहे,
हे माझं दैव आहे, माझं भाग्य आहे की स्वामी मला मागून घेत आहेत. आणि म्हणून काय वाटलं, काहीही हो आता मी स्वामींच्या ठिकाणी क्रिया करणार. पैसे नव्हते, मग एकाईसाकडे जाऊन त्यांनी काय केलं, शेत गहाण ठेवलं आणि 2 आसू घेतले त्यांच्याकडून, एकाईसाकडून. तर असं ते कर्ज होतं आणि ते गहाण ठेवलेली जमीन ते त्यांच्याकडेच होती, एकाईसाकडे. तर आता प्रसंग नेमका असा घडला की एकाईसाला पैसे पाहिजे होते. सारंग पंडित वाराणसी जात होते, सारंग पंडित वाराणसीला जात होते आणि म्हणून एकाईसाला पैसे पाहिजे होते. तया सांगा ते वाराणसी जाव्या म्हणून लखुबाईसा ते आसू मागू आदरलिया. सारंग पंडितासोबत मला आता वाराणसीला जायचं आहे, सोबत पैसा अडका लागतो, म्हणून लखुबाईसाला एकाईसा पैसे मागायला लागलेली आहे. जे सुवर्ण मुद्रा दिल्या होत्या ते 2 सुवर्ण मुद्रा मला वापस कर, अशी एकाईसा लखुबाईसाला म्हणायला लागलेली आहे. लखुबाई माझी या 2 आसू द्या मज वाराणसी जावे असे. एकाईसा म्हणते, लखुबाई माझे मला पैसे परत दे, मला वाराणसीला जायचं आहे. लखुबाईसी म्हणते, लखुबाईसा म्हणते, एकाई मज गावा जावो द्या, मी गावा जाईन, मग उभरा भरी करुणी देईन. लखुबाईसा म्हणते एकाईसाला, एकाई मला गावाकडे जाऊ दे, गावाकडे गेल्यानंतर काहीतरी उभरा भरी करून म्हणजेच काहीतरी जाडजोड लावून मी तुला तुझे पैसे परत करते. काही घरातलं साहित्य असेल काही ते विकून टाकते किंवा लोकांकडून काही पैसे मागून घेते, याची त्याची उसने उधारी असे घेऊन मी तुला पैसे परत करते. मला गावाकडे तर जाऊ दे, सध्या तर माझ्याकडे पैसे नाही ना, माझी आताची द्याविया. एकाईसा काय ऐकायलाच तयार नाही. एकाईसा म्हणते, नाही माझे मला पैसे आत्ताच पाहिजे, ताबडतोब. म्हणून धरणे बसली तिथे हट्ट धरून. लखुबाईसे गोसावी पुढा सांगितले, मग सर्वज्ञ बाई त्या असू येत उसनिया द्या. लखुबाईसा जाऊन स्वामींना सांगतात. आता भक्तजनांनी जे संकष्ट आलेलं आहे ते कोणाला सांगावं? एक प्रकारचं संकष्टच आहे ना. जर एखाद्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत आणि आपल्याकडे पैसे नाहीत आणि तो जर दारावर येऊन बसला आणि जर लागला आरडाओरडा करायला, तर आपल्यासाठी ते संकष्टच असते. तर असं हे संकष्ट लखुबाईसावर आलेलं आहे. मग आता भक्त कुणाकडे जाणार? परमेश्वराकडे. तर लखुबाईसा गेल्या स्वामींकडे. लखुबाईसा स्वामींना म्हणतात की जीजी, मी या एकाईसाकडून 2 आसू घेतल्या होत्या, ती मला आताच मागत आहे, आता काय करावं मी? मग सर्वज्ञ म्हणते, बाई त्या आसू येत उसनिया द्या. स्वतः स्वामी म्हणतात एकाईसाला की बाई जाऊ द्या ना, आता लखुबाईसाकडे पैसे नाहीत, असं म्हणून समजा की त्या 2 आसू आम्ही तुमच्याकडून उसण्या घेतलेल्या आहेत, असं समजा. ते पैसे देणं माझ्याकडे लागलं म्हणजे एवढे मोठे करचरणवंत पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार इथे गॅरंटर व्हायला तयार आहेत की ते पैसे आमच्याकडे लागले, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत. जसं बँकेचं लोन घ्यायला गेलो आपण तर कोणीतरी गॅरंटर पाहिजे, तिथे 1-2 जण गॅरंटर घेतात, मोठे माणसं चांगले ते बँकवाले, आणि मग लोन देतात, कर्ज देतात. आणि या चरित्रामध्ये जर पाहायला गेलं तर स्वतः परमेश्वर इथे गॅरंटर झालेले आहेत. तुमच्या 2 सुवर्ण मुद्रा आम्ही देणार, तुम्ही त्याची काळजी नका करू. एवढी गॅरंटी घेतली परमेश्वराने लखुबाईसाची. तरी पण आता ही काय म्हणते एकाईसा, नाजी माझी आताची द्याविया. एकाईसाला समजायला पाहिजे होतं, अरे परमेश्वर अवतार म्हणत आहेत म्हणजे आपले पैसे कुठे जाणार नाहीत. परंतु स्वामींना पण ती एकाईसा काय म्हणते, नाजी मला आत्ताच माझे पैसे पाहिजे. तुम्ही जरी गॅरंटर झालात तरी मला तुमची गॅरंटी काही कामाची नाही माझ्यासाठी, मला पैसे महत्वाचे आहेत. सर्वज्ञ म्हणते, बाई त्या उपहाराचे तुम्हासी गोमटे. बघा पुढे स्वामी काय म्हणतात, बाई लखुबाईसांनी जो उपहार केला होता ना, त्या उपहाराचं गोमट तर लखुबाईसाला मिळालंच, परंतु ह्या 2 आसू पण आम्ही तुम्हाला देऊ काळांतराने. ज्यावेळेस आमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ पैसे. 2 आसू 2 सुवर्णमुद्रा आम्ही तुम्हाला देऊ, त्याचबरोबर त्याचं पुण्यही देऊ. म्हणजे किती डबल मुनाफा होता या एकाईसाचा. पैशाला पैसे भेटत आहेत आणि परमेश्वराला भोजन घातल्यानंतर जे पुण्य लागते, महापुण्य महत गोमट लागते, ते गोमट ते महापुण्य पण स्वामी द्यायला तयार होते. नाजी मज वाराणसी जावे असे. परंतु एकाईसा काय म्हणते, नाजी मला तुमचं पुण्यही नको आणि तुमची गॅरंटीही नको, मला आता वाराणसीला जायचं आहे, मला माझे पैसे आत्ताच पाहिजे. माझी आताची व्हाविया, माझ्या सुवर्ण मुद्रा मला आताच प्राप्त व्हाव्यात, अशा प्रकारचा हट्ट इथे एकाईसांनी धरलेला आहे, जो की एकदम बिनकामी हट्ट आहे, तिच्या फायद्याचा हट्ट नाही. यावरी गोसाव्यासी खंती आली. स्वामींना राग आला. स्वामींनी भक्तासाठी जो प्रयत्न करायचा होता तो प्रयत्न केलेला आहे आणि स्वामींना मग राग आला. सर्वज्ञे म्हणितले वानर्या सावखेड्यासी जायलम भटाते 2 आसू मागुणी घेऊनी या. स्वामींकडे पण काय भक्त मंडळी कमी होती का, जे श्रीमंत होती? अहो स्वामींकडे असे भक्त होते ज्या भक्तांच्या घरी असे
पिशव्याच्या पिशव्या सुवर्णमुद्रांनी भरून असायच्या, थैल्याच्या थैल्या भरून ठेवायचे. असे भक्त स्वामींचे होते. त्यापैकीच हे सावखेड्याचे येलम भट्ट. स्वामी म्हणतात, जा बरं सावखेड्याला आणि 2 आसू घेऊन या येलम भट्टाकडून. हो काजी. भटोबास म्हणतात, ठीक आहे. भट सावखेडे असी गेले येलम भटा, ते म्हणितले येलम भटो तुमते गोसावी 2 आसू मागो धाडलिया असती. भटोबास सावखेड्याला गेले. येलम भटाला म्हणतात की येलम भटो, तुमच्याकडून स्वामींनी 2 आसू घेऊन यायला सांगितलेलं आहे. तुम्हाला स्वामींनी 2 आसू मागितलेले आहेत. येलम भट्ट आंघोळी कराव्या उठले होते. येलम भट्ट नेमकंच आंघोळीला जात होते आणि हे असा संदेश ऐकला की स्वामींनी पैसे मागितलेले आहेत. आणि असं ऐकल्यानंतर काय म्हणतात येलम भट्ट, आसूची वाखारी ओसरीवरी होती, वाखारी घेतली भटाचा हाती दिधली. ओसरीवर पिशवी ठेवलेली होती. वाखारी म्हणजे काय, सुवर्णमुद्रा ठेवण्याची पिशवी. तर एक पिशवी ठेवलेली होती सुवर्णमुद्रांनी भरलेली. ती पिशवी उचलली, ती वाखारी उचलली येलम भटांनी भटोबासांच्या हातामध्ये दिली. आणि काय म्हणतात येलम भट्ट, लागे ती तिया घेया माझे दैव, माते गोसावी मागो धाडिलिया. येलम भट्ट म्हणतात, अहो तुम्हाला लागतील तेवढ्या याच्यातून आसू घ्या. माझं दैव आहे की स्वामींनी माझी आठवण केली आणि स्वामींच्या मी कामाला पडत आहे, स्वामींच्या उपयोगी पडत आहेत. ह्यातील तुम्हाला लागतील तेवढ्या सुवर्णमुद्रा घ्या, असं येलम भट्ट भटोबासांना म्हणतात. मग भटी 2 आसू घेतलिया. मग भटोबासांनी फक्त त्या पिशवीतील 2 सुवर्णमुद्रा घेतल्या. येलम भटी म्हणतले लागती त्या आणि की घ्या. येलम भटांनी पाहिलं, भटोबासांनी खरंच 2च सुवर्णमुद्रा घेतलेल्या आहेत. आणि मग येलम भट्ट म्हणतात, अहो 2 काय होते, तुम्हाला लागतील तेवढ्या घेऊन जा, काही कमी नाही आपल्याला देवाच्या आशीर्वादाने. गोसावी मज करवी 2ची आणि बिलिया. भटोबास म्हणतात, नाही, मला स्वामींनी फक्त 2 सुवर्णमुद्रा आणायला सांगितलेले आहेत आणि मी तेवढ्याच घेऊन जाणार, जास्तीचे कामं मी करत नसतो. स्वामी म्हटले तेवढंच करायचं. मग भटा ते राहावित होते राहा, अंघोळी करा जेवा मग जा. येलम भट्ट भटोबासांना म्हणतात, थोडा वेळ थांबा, आंघोळ वगैरे करा, जेवण करा, नंतर निघा. नामज गेलिया बाहेरी नसरे. भटोबासांना माहिती आहे ती एकाईसा तिथे बसलेली आहे, माझे पैसे द्या, माझे पैसे द्या, माझे पैसे द्या म्हणत आहे. एकाईसा ऐकायला तयार नाही. आणि अशा बिकट प्रसंगी भटोबासांना ते योग्य नाही वाटलं तिथे थांबणे. आणि म्हणून भटोबास म्हणतात, असं नाही चालणार, मला गेल्याशिवाय जमणारच नाही, मला जावंच लागेल, अर्जंट काम आहे. तैसेची भट्ट आले. लगेच भटोबास परत आले. गोसावियासी चौकी आसनासे, गोसावियासी दंडवते घातली, श्रीचरणा लागली. आसनापासी 2 आसू ठेवलिया. गोसावी 2 आसू घेतलिया आणि एकाईसाकडे टाकोणी घातलिया. भटोबास गडबडीमध्ये आले स्वामींपाशी आले, पाया पडले, साष्टांग दंडवत घातले आणि 2 ज्या सुवर्ण मुद्रा आणल्या होत्या, 2 आसू ज्या आणल्या होत्या ते स्वामींपाशी ठेवलेल्या आहेत भटोबासांनी. आणि स्वामींच्या मनामध्ये एकाईसासाठी खंत आलेली होती. स्वामी काय करतात, त्या सुवर्णमुद्रा हातामध्ये घेतात आणि एकाईसाकडे टाकून देतात. म्हणजे ह्या घ्या तुमच्या सुवर्णमुद्रावून, अशा फेकून देतात देव एकाईसाकडे. घ्या तुमच्या सुवर्णमुद्रावून, देव असे फेकून देतात त्या एकाईसाकडे. बाई घ्या येतुलेनी ती 2 आसू घेतल्या गाठी बांधलिया. आणि स्वामी म्हणतात, बाई तुमच्या सुवर्णमुद्रा घेऊन टाका. आणि मग एकाईसांनी त्या सुवर्णमुद्रा उचलल्या, स्वतःच्या कपड्याच्या एका कोणत्यामध्ये, पदराच्या एका कोणत्यामध्ये त्या सुवर्णमुद्रा बांधून घेतल्या. भटगावणी आले ते भुकेले. भटोबास बराच लांबचा प्रवास करून आले होते, पायी गेले, पायी आले आणि त्यामुळे भटोबासांना खूप भूक लागली होती. अण्णावघे पाळले होते. अन्न तर काही तयार नव्हतं, स्वयंपाक वगैरे काही झालेला नव्हता. एकाईसी पोळ्या ठेवलिया होत्या. एकाईसाजवळ काही पोळ्या होत्या, बरी बांधलिया होत्या, व्यवस्थित बांधून ठेवल्या होत्या. गोसावी पोळ्याकडे अवळोकिले. स्वामींनी ते गाठोडं पाहिलं पोळ्यांचं एकाईसाकडचं आणि म्हणतले, बापडे वानरे भुकेले, कोणा ते काही अन्न असे. थोड्या वेळापूर्वी देवाला किती खंत होती बघा एकाईसाची. परंतु देवाला काय वाटते, अरे कितीही केलं तरी हे माझेच लेकरं आहेत. चुका तर लेकरांकडून होतातच, एकाईसाकडून पण चूक झालेली आहे. परंतु देवाला असं वाटते तिला पैसे मिळाले, आता आपण एक संधी देऊया एकाईसाला. आणि म्हणून देवाला काय वाटते की माझा भक्त नागदेव एवढ्या लांबून पायी चालत गेला, चालत आला, याला भूक लागलेली आहे भयंकर. तर एकाईसाने जर पोळ्या दिल्या जेवणासाठी भटोबासांना, तर जे काही खंती होती स्वामींच्या मनामध्ये ती सर्व खंती निघून जाणार होती. एक संधी देवाने इथे देण्याचा प्रयत्न केला. तर बघूया समोर मग एकाईसांनी त्या संधीचं सोनं केलं किंवा नाही. ऐसे म्हणितले आणि गोसावी बाहेरी बिजे केले. स्वामी बाहेर निघाले. ती उगीची होती. स्वामी म्हणत आहेत, बापुडे वानरे भुकेले आहेत, कोणाकडे काही अन्न आहे का, असं म्हणत आहेत. बाहेर जात आहेत, आतमध्ये येत आहेत. ती उगीची होती. एकाईसा काही बोलायला तयार नाही. मग भीतरी येते आणि म्हणती. पुन्हा स्वामी आतमध्ये जातात. पुन्हा देव म्हणतात, बापुडे वानरे भुकेले.
म्हणजे एवढा मोठा परमेश्वर आपल्या भक्तासाठी भिक्षा मागतोय. लक्षात असू द्या. काय म्हणतात देव, की बापुडे वानरे आमचे भुकेले आहेत, कोणाकडे अन्न आहे का? ऐसे वेळा दोन्ही तिन्ही म्हणितले, 2 वेळा 3 वेळा देव म्हटले की कोणाकडे अन्न आहे का, कोणाकडे अन्न आहे का. म्हणजे 3 वेळा देवाने भिक्षा मागितली. अरे कोणाकडे चपात्या आहेत का, आमच्या भटोबासाला भूक लागलेली आहे, त्यांना द्या खायला काहीतरी. परितिये उगेची होती एकायसा, उगीची म्हणजे गप्प बसलेली होती. मग गोसावी भटात्या ओळखणी त्याची भूक हरली. परमेश्वर आहेत, हे सर्व काही करता येते यांना, परंतु एकायसाचा दोष नसण्यासाठी देवाने एक संधी दिली आणि ती संधी या एकायसाने गमावलेली आहे. आणि शेवटी स्वामींनी काय केलं, फक्त कृपादृष्टीने अवलोकन केलं भट्टोबासाकडे, कृपादृष्टीने भट्टोबासांना पाहिलं आणि सर्व भूक भट्टोबासांची हरवून गेली, भूक नष्ट झाली, पोट भरून गेलं भट्टोबासांचं. मग एकायसे विरचा गावांतू जाते होती. संध्याकाळच्या वेळेला एकायसा गावात जात होत्या. तयासी महाराच्या अंडोराचा विटाळू झाला. रस्त्याने एक महाराचं पोर जात होतं. त्या पोराचा स्पर्श एकायसाला झाला. आता त्या रोट्या विटाळून गेल्या. मग त्या रोट्या कोणाला दिल्या, त्या महाराच्या मुलाला देऊन टाकल्या. म्हणजे तुम्ही बघा, परमेश्वराने इथे भिक्षा मागितली 3-4 वेळा. त्यावेळेस तिने जर भिक्षा दिली असती, जे काही 4-2 रोट्या होत्या त्या रोट्या दिल्या असत्या, भटोबास पोटभर जेवले असते, तर स्वामींच्या मनातील खंतही निघून गेली असती आणि जे काही दोष घडला तो दोष परमेश्वराने पोटी सामावून घेतला असता आणि माफ केला असतं एकायसाला. परंतु या एकायसाला त्या संधीचं सोनं करता नाही आलं. परमेश्वराने स्वतःचा माऊलीपणा दाखवला, परंतु या जीवाने स्वतःचा करंटेपणा दाखवलेला आहे. असा हा जीव आहे. काय बोलावं तेवढं कमी आहे, असा हा जीव आहे. तुम्ही विचार करा, परमेश्वर कसे आहेत, किती माऊलीपण आहे. अहो, ज्या परमेश्वराचे शब्द ओलांडले, ज्या परमेश्वराचे शब्द पाळले नाही या एकायसाने, पैसे देतो म्हटलं ते नाही ऐकलं, पुण्य देतो म्हटलं तेही नाही ऐकलं, एवढं सर्व करूनही देव तयार होते तिचं भलं करण्यासाठी, पुन्हा संधी दिली परमेश्वराची खंती संपवण्यासाठी. परंतु ती जी संधी होती, ती संधी एकायसांनी उपयोगात आणलेली नाही, त्या संधीचं सोनं केलेलं नाही एकायसांनी. तर अशा प्रकारे आपण ही लीळा पाहिली आणि या लीळेमध्ये तुम्हाला असं वाटत असेल एकायसा फारच दोषी आहे, असं नका समजू. त्या एकायसांना स्वामींचं दर्शन तरी झालं, आपल्याला तर स्वामींचं दर्शनही झालं नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तर आपलं तोंडही पाहण्याची इच्छा नव्हती, 800 वर्षापूर्वीच निघून गेले. म्हणजे त्या एकायसापेक्षा कितीतरी पटीने, करोडो पटीने आपण पापी आहोत, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून चांगले कर्म करा. बहुमोल म्हणण्यापेक्षाही अनमोल असा जो वेळ आहे तो सत्कारणी लावा, ईश्वराच्या स्मरणामध्ये घाला. कारण हे मनुष्यजन्म पुन्हा मिळणार नाही, आणि जर मिळालाच तर महानुभाव पंथ किंवा ईश्वर धर्म आपल्याला मिळेलच, याची शाश्वती कमी आहे. आपण मनुष्य जन्मामध्ये आलोत, आपल्याला ईश्वर धर्म कळाला, तर हे आपलं सौभाग्य समजा आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही परमेश्वराच्या स्मरणामध्ये घाला, तरच या मनुष्य जन्माचा फायदा आहे तुमचा. नाहीतर पशु आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही. जर आपण पूर्ण आयुष्य संसारालाच देऊन टाकलं तर पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक उरत नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 564. देमायसा ते राहावणे. स्वामींनी देमायसाला राहण्यासाठी सांगितलं. एको दिवशी गोसावी आसनी उपविष्ट असती, देमायसे जवळी बैसली असती. स्वामी एके दिवशी आसनावर बसलेले होते, देमायसा जवळ बसलेली होती. तेव्हा देमायसा विचारते स्वामींना, जी मी गावासी जाईन, जी मी आता गावाला जाते. सर्वज्ञ म्हटले, देमती तुम्ही मागा ऐसे म्हणाजे, बाईसाचा हाती येथा सोन लाईजे. स्वामी मग देमायसाला म्हणतात की तुम्ही पूर्वी म्हणायच्या बाईसा आहेत म्हणून आम्हाला राहता येत नाही, बाईसा आहेत म्हणून आम्हाला राहता येत नाही, बाईसा आम्हाला फारच बोलतात, बाईसा तमतमच करतात. तरी आता धर्माच्या चाडा आहेत, सातसिया परवडी वेडी जे नाका, असं स्वामी म्हणतात. म्हणजे स्वामी देमायसाला म्हणतात की तुम्हाला जर खरंच धर्माची चाड आहे तर मग बसा आमच्या जवळ धरणे आंदोलन करून, आम्हाला सोडून कुठेच जाऊ नका. ज्याप्रमाणे डोमेग्राम येथे असताना स्वामींच्या दर्शनाला बाया आल्या होत्या आणि स्वामींना असा गोल घेरा टाकून बसल्या होत्या, त्याला सातसिया परवडिया असं म्हणतात. तर त्या लीळेमध्ये जशा बाया बसल्या होत्या त्याप्रमाणे तुम्हीही आमच्या जवळ बसा, काही धर्माचं श्रवण करा, धर्माचं आचरण करा. नाजी मी दैवाची नाही. देमायसा म्हणते, नाजी आम्ही तेवढ्या दैवाच्या नाही. जसं आता आपण बरेच वासनिक मंडळी पाहतो, वासनिक मंडळींना जर म्हटलं आता तुमचं सर्व घरचं आटोपलेलं आहे, संन्यास घ्या, तर बरेच वासनिक असे उत्तर देतात, नाही हो,
आताच कुठे आम्हाला संन्यास घेता येतो, आमचं तेवढं दैव कुठे आहे. तर हा जो डायलॉग आहे तो काय तुमचा आहे किंवा नवीन निघालेला डायलॉग आहे असं नाही. तर स्वामींच्या काळामध्ये पण देमाईसांनी हा डायलॉग वापरलेला आहे की आमचं तेवढं दैव कुठे आहे. म्हणजे स्वतः प्रयत्न करायचा नाही आणि दैवाला दोष द्यायचा. अहो तुम्ही प्रयत्नच केला नाही, घराचा त्यागच केला नाही, संन्यासच घेतला नाही, तर देव काय तुम्हाला बळजबरी येऊन मोक्ष देतील का? तर असा डायलॉग वापरणं सोडून द्या, प्रयत्न करा स्वतः. सर्वज्ञ म्हणितले देमती दैवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. स्वामी म्हणतात देमती, जे दैवाने म्हणजे परमेश्वराने करायला पाहिजे ते केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बोध दातृत्व केलेलं आहे. पण पुरुषे करावे ते ठेले म्हणजे बोध झाल्यानंतर संन्यास घेण्याचं जे काम आहे ते थांबवलेलं आहे या जीवाने. जी जी तेही गोसावीची करावे. देमायसा काय म्हणतात, जी जी ते पण काम स्वामींनीच करावं, आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला आयता मोक्ष पाहिजे. आता असं कसं होईल का बरं? 10वीची परीक्षा पास करतो म्हटलं तर विद्यार्थ्याला चांगला अभ्यास करावा लागतो आणि देमायसा म्हणतात आम्हाला मोक्ष तुमच्यातर्फेच पाहिजे. म्हणजे आता या बोलण्याला काहीतरी तारतम्य आहे का? काय म्हणावं तुम्हीच सांगा. असे भारी भारी नमुने त्या काळातही स्वामींपाशी होते. सर्व दे रे हरी पलंगावरी, मेहनत काहीच नको, पलंगावर आम्हाला सर्व भेटलं पाहिजे, असेच माणसं पूर्वीच्या काळातही होते. फरक एवढाच आहे, आताच्या काळामध्ये फार मोठी भरमार पडलेली आहे. भरपूर लोक तसे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आताच्या प्रमाणात कमी लोक होते, आता जास्त लोक झाले जे म्हणतात दे रे हरी पलंगावरी. सर्वज्ञ म्हटले तेही येथून चिकी जेल, परी पुरुषे चाटसी स्थानी व्हावे की. परमेश्वराचा मोठेपणा बघा. स्वामी म्हणतात की तेही आम्हीच करू, परंतु मग जीवाने चाटसी स्थानी झालं पाहिजे. आणि या प्रसंगावर देवाने चाटसीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. यावरी चाटसी याचा दृष्टांत निरूपिला. सर्वज्ञ म्हटले सुगरणी असे ते चाटसी येते व्यापारवित पाक निष्पत्ती करी. आंबा अंतू घाली, खिरी अंतू घाली, खडूरस पाका अंतू घाली, तैसे ईश्वर जीवा ते व्यापारवित साधन निष्पत्ती करीती. मग स्वामींनी चाटसीचा दृष्टांत सांगितलेला आहे. ग्रामीण भागातील जे दर्शक आहेत त्यांना बऱ्यापैकी चाटशी कशाला म्हणतात माहिती आहे. त्या चाटशीलाच आताच्या भाषेमध्ये चाटू असंही बोलतात. काही जणांना असं वाटेल पाण्यामध्ये चाटू होतात ते चाटू का? तर तसं नाही. चाटू म्हणजे लाकडापासून तयार केलेली एक मोठी पळी, त्याला चाटू असं म्हणतात. आणि 800 वर्षापूर्वी त्या चाटूलाच चाटसी असं बोलायचे. पूर्वीच्या काळामध्ये सर्व ऑर्गॅनिक असायचं. शेतामध्ये जे काही पीक तयार व्हायचं तेही ऑर्गॅनिक असायचं. एकदम शेणखतापासून सर्व तयार झालेलं असायचं. कोणतंही रसायन वापरलेलं नसायचं. आणि स्वयंपाकामध्ये पण जे काही भांडे कुंडे वापरायचे ते पण पितळेचे, तांब्याचे असायचे. आणि पळ्या वगैरे सर्व ऑर्गॅनिक असायच्या, म्हणजे लाकडाच्याच असायच्या हलवण्यासाठी. परंतु हल्ली असं झालं की लोकांना विषारी भांड्यामध्ये खाण्याचं फार आवडते. आपण बऱ्याच कंपनीचे प्रॉडक्ट पाहतो, नॉन स्टिकी भांडे देतात कंपनीवाले. ते जे नॉन स्टिकी लेअर लावलेली असते त्या भांड्यांवर, एवढी विषारी लेअर असते ते. त्या नॉन स्टिकी भांड्यामध्ये तयार केलेला स्वयंपाक म्हणजे एक स्लो पॉइझन आहे. त्या नॉन स्टिकी भांड्यामध्ये जे काही तुम्ही स्वयंपाक करता आणि घरच्यांना लाडाने खाऊ घालता लेकरा बाळांना, त्या भांड्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करत नाहीत तर विष तयार करत आहात, ज्याची परिणती, ज्याचं रूपांतरण भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या बिमाऱ्यांमध्ये होते. आणि मग आपण विचार करतो, अरे हा व्यक्ती तर बिलकुल तंबाखू खात नव्हता, कॅन्सर कसा झाला? तर त्याला कारणीभूत ह्या गोष्टी असतात. प्लास्टिकच्या ग्लासमध्ये गरम गरम चहा पिणे, किंवा हल्ली आपण पाहतो की हॉटेलवरनं लोक पार्सल चहा नेतात, एकदम उकळता असा चहा, आणि पातळ अशा पन्नीमध्ये 2-4 कप टाकतात आणि गाठ मारून घेऊन जातात. तुम्ही सांगा कॅन्सर होणार नाही तर काय होणार आहे? ते जे प्लास्टिक आहे ते बारीक बारीक वितळणार त्या उष्णतेने, आणि ते वितळलेलं प्लास्टिक पोटात जाणार. आणि प्लास्टिक किती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे काय मला सांगण्याची आवश्यकता नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. चांगलं राहा, चांगलं खा, घरच्यांना चांगलं खाऊ घाला आणि चांगल्या वस्तूंचा वापर करा, मला एवढंच सांगायचं आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये लाकडांच्या पळ्या तयार करायचे लोक, तर त्याला चाटसी म्हणतात. तर स्वामी काय म्हणतात की जी सुगरणबाई आहे स्वयंपाक करणारी, ती बाई काय करते, त्या चाटूनेच वरण फोडणी देते, भाजी फोडणी देते, भाजी हलवते, वरण हलवते, आमटी हलवते, कढी हलवते, सर्व काही स्वयंपाक तयार करते. एवढंच नाही तर स्वामी म्हणतात खीरही तयार करते. परंतु खीर तयार करण्याच्या अगोदर जर आमटामध्ये ती चाटसी फिरवलेली असेल तर त्या चाटसीला धुवून ती बाई खिरीमध्ये टाकत आहे बरं का, नाहीतर खीर फुटून जाईल, खराब होऊन जाईल. तर एकच चाटसी आहे परंतु सर्व स्वयंपाक ती चाटसी करते. त्याप्रमाणे परमेश्वर सर्व करायला बसले, परंतु या जीवाने त्या चाटसीसारखं झालं पाहिजे. जिथे परमेश्वराने टाकलं तिथे त्या चाटसीने राहिलं पाहिजे, त्या साधकाने राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे ती चाटसी ज्याच्यात घातलं त्याच्यात राहते, नको नको म्हणत नाही, त्याप्रमाणे या साधकाने पण देवाने ठेवलं तसं राहावं, देवाने जसे योग घडून आणले त्याप्रमाणे आचरण करावं.
परंतु पहिला कड हा जीवाचा आहे, संन्यास घेणे, घराच्या बाहेर पडणे, आणि मग व्यवस्थित देव तुम्हाला योग आणत राहतील. मग तेही म्हणतील जी जी नसको कुंभध्वनीसी. शेवटी देमाईसा खरं ते बोलून टाकतात की देवा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु मी कुंभध्वनी ऐकू शकत नाही. देवाच्या विषयी जो काही अपप्रचार झालेला आहे पैठणपासून, त्या सभेपासून, तो कुंभध्वनी मला सहन होत नाही आणि म्हणून मी इथे राहू शकत नाही. लखुबाईसे देमाईसा ते म्हणू लागली, देमाई गोसावी राहाविता ती तरी का राहना. शेवटी लखुबाईसा म्हणतात, देमाई अगं तुला देव म्हणत आहेत राहा म्हणून, का राहत नाहीयेस तू. ना लखुबाई मी न राहे मग ती निघाली. आणि शेवटी देमाईसा म्हणते, लखुबाई मला इथे राहता येणार नाही, लोक काय पण बोलतात देवाला, आणि मी जर इथं राहिले तर मला पण लोक वाईट वाईट बोलतील. अशा भीतीने ही देमती देवाचं सन्निधान सोडून निघून जाते. म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार लोक करतात. मी बऱ्याच जणांना मेसेज पाठवलेला आहे कालच, आणि माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पण मी ते वाक्य ठेवलेलं आहे की तुम्ही जर लोकांना काय वाटेल या भीतीने घाबरून जाऊन तुम्ही जर सत्कर्म सोडले तर तुम्ही देवाच्या पहिल्याच परीक्षेमध्ये फेल झालेले आहात, नापास झालेले आहात. म्हणून लोकांचा विचार करायचा नाही. अहो आपल्या घरचे रक्ताचे नातेवाईक, आपले मुलं बाळ, नातेवाईक सोडून द्या, घरचे मुलं आपल्याला मेल्यानंतर जास्तीत जास्त 10 दिवस आपला विचार करतात आणि नंतर सोडून देतात आपल्यालाही. तर लोकांचा काय विचार करायचा हो. लोक काय आपलं भलं न बुरं करणार आहेत, ते ओरडतील गप्प बसतील. आपले घरचेच जास्त विचार करत नाहीत आपला, तर लोकांचा काय विचार करायचा, ना आपण का बरं देवाला सोडायचं. इथे देमाईसा लोकांचा विचार करते आणि देवाला सोडून जाते. म्हणजे देवाच्या परीक्षेमध्ये नापास झालेली आहे देमती. बोध असून काय फायदा. त्या बोधाचं रूपांतरण अनुसरणामध्ये झालंच नाही तर त्या बोधाचा काही फायदाच नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 565. आऊ ताट करणी भटा दाखवणे. आपल्याला माहितीच आहे आपल्या घरातील लेकरं, लहान मुलं बाळ जे आहेत ते भांडण करतात, आणि मग जे लहान मुलगा असेल त्याला जर मोठ्याने मारलं तर लहाना मुलगा रडत रडत आईपाशी जातो आणि म्हणतो आई मला याने मारलं, बरोबर की नाही. परंतु इथे आपल्याला काय दिसते स्वामींच्या चरित्रामध्ये की एवढे मोठे परमेश्वर अवतार स्वतःच ताट घेऊन भटोबासांकडे जातात. काय वेळ आली देवावर बघा तुम्ही. म्हणजे औसा कशी सेवा करत होते तुम्ही विचारही करू शकणार नाही. समोर पाहूया. हे प्रसंग पाहिल्यानंतर माझंही अंतःकरण थोडंसं खिन्न झालेलं आहे, दुःखिस्त झालेलं आहे की एवढ्या मोठ्या परमेश्वरावर पण अशी वेळ हा जीव आणू शकतो. बघूया चरित्र कसं आहे. कोणाचा उपहारू आला होता चण्याची डाळी अर्धपात्र भरले. कोणाचा तरी स्वामींच्या ठिकाणी उपहार आला होता. स्वयंपाक तर करायचं काही काम नव्हतं. मग आता ताट तरी व्यवस्थित मांडायचं होतं औसांनी, ते पण नाही मांडलं. मग ताट मांडलं तरी कसं औसांनी, समोर पाहूया. कोणाचा तरी उपहार आला होता आणि त्या उपहारामध्ये चण्याच्या डाळीचं वरण आलेलं होतं, हरभऱ्याच्या डाळीचं वरण आलेलं होतं. तर ते वरण कसं वाढलं. एक पात्र होतं औसाकडे, त्या पात्रामध्ये वरण टाकलं अर्ध पात्र भरून. छोटी वाटी नाही बरं का, पात्र हे मोठं असते. तर त्या पात्रामध्ये वरण टाकलेलं आहे आणि अर्ध पात्र वरण आहे. पळी भरी तुपा दोन्ही पोळिया मोडलिया मोडुनी वाढलिया. पळीभर तूप वाढलं. तुम्ही सांगा पळीभर तूप कोणी खाते का. हे औसा आशा वाढायच्या ताट देवाला. देवाची सकुमार आरोगणा, परंतु देवाच्या ताटामध्ये पळीभर तूप. पळीभर म्हणजे काय तर वाटीभर तूप आपण म्हणू शकतो. एकदाच 2 पोळ्या वाढलेल्या आहेत. 2 पोळ्या मोडल्या आणि वाढल्या. ऐसे गोसाव्यासी ताट केले. अशा प्रकारचं ताट तयार केलं, स्वामींपुढे आणून ठेवलेलं आहे. ऐसे गोसावी अवळोखिले. स्वामींनी ताटाकडे पाहिलं, मग म्हणितले. मग स्वामी म्हणतात, देखले गा वानर्या उवा कैसे रेईले असे. वानर्या बघा आमचं ताट, बघा या औसांनी कसं रेईलं आहे. म्हणजे एकदाच वाढून टाकलं आरबळल्यासारखं. इथं थप्पी मारलेली आहे पोळ्यांची. बघा एकदाच 2 पोळ्या वाढणं म्हणजे ताटामध्ये कशी थप्पी लागली असेल तुम्ही विचार करू शकता. मग भटी म्हणितले. मग भटोबास म्हणतात, ढोरे राखा हो आऊवे जया देवाची सुकुमार श्रीमंता रोगणा त्या देवासी मायसे ताट की जे. भटोबासांना राग येतो. हे औसा तू फक्त ढोरं राखण्याच्या कामाची आहेस, जा ढोरं राख जाऊन तू रानामध्ये. अरे ज्या देवाची आरोगणा श्रीमंत सुकुमार आहे त्या देवांना असं ताट मांडतात. सर्वज्ञ म्हटले यासी काय गा कोपत असा. देव म्हणतात भटोबासांना जाऊ द्या ना, या औसाला कशाला कोपता तुम्ही. वानरिया येई काही पूर्वी संता म्हणताची सेवा केली होती माये जाणती. स्वामी म्हणतात भटोबासांना की या औसाने पूर्वी काही संता महंतांची सेवा केलेली नव्हती, त्याच्यामुळे हिला काय माहिती कशी सेवा करतात ते. यावरी सर्वज्ञ म्हणतील. स्वामी म्हणतात म्हातारी येसी पूर्वी येथची सेवा घडली होती म्हणून घरा जाऊन संबंध दिला. बाईसांना पूर्वी ईश्वर अवताराची सेवा घडली होती म्हणून आम्ही त्यांना घरी जाऊन संबंध दिला. मग भटी अवघेची वर्ण फेडिले तोकडेची वर्ण वाढिले. मग भटोबासांनी ते स्वामींचं ताट घेतलं
बाजूला नेलं, सर्व वरण काढलं, थोडंसं वरण वाढलं, अवघेची तूप फेडिले, सर्व तूप काढून घेतलं स्वामींच्या ताटातून, तोकडेची तूप वाढिले, थोडंसं तूप वाढलं, अर्ध पोळी वाढली, अर्धी पोळी वाढली, दीड पोळी काढून घेतली. मग गोसाव्यासी आरोगण झाली, मग स्वामींची आरोगणा झाली. यावरी भटासी बाईसाचे दुःख होये, आणि मग भटोबासांना पुन्हा दुःख व्हायला लागलं. एकटा माणूस काय काय करणार मी, बाहेरचंही करायचं आहे, मधलंही करायचं आहे. दुःख याचं नव्हतं की मला काम जास्त लागत आहे भटोबासांचं दुःख याचं नव्हतं की मला बाहेरचंही करावं लागते आणि स्वामींपासलंही करावं लागते. दुःख याचं होतं की मी देवाला तेवढा वेळ देऊ शकत नाही. एकटा माणूस कुठे कुठे पुरणार आहे. बाहेरचंही बाजारहाट आणायचा, जे काही झाड पूस हे ते सर्व करायचं, आणि त्यामुळे स्वामींकडे माझं दुर्लक्ष होत आहे. तर या चरित्रामधून आपल्याला पुन्हा भटोबासांची कुशलता लक्षात येते की स्वामींची आरोगणा कशी आहे हे भटोबासांच्या लक्षात आहे. भटोबासांनी तसं ताट तयार केलं, याला कुशलता म्हणतात. तुम्हाला असं वाटेल याच्यात काय कुशलता आहे, थोडंसं कमी केलं आणि वाढलं, याच्यातच कुशलता आहे. कारण औसा पण स्वामींच्या सन्निधानीच होत्या. औसांनाही माहिती आहे स्वामींची आरोगणा कशी असते, परंतु औसांना ती कुशलता जमली का, नाही जमली. आणि म्हणून भटोबास हे शेवटी खरंच खूप कुशल व्यक्तिमत्व होतं, हे पुनश्च आपल्याला इथे म्हणावं लागेल. आणि पुन्हा भटोबास बाजूला जाऊन दुःख करायला लागले. आणि बाईसांची आठवण भटोबासांना येत आहे की खरंच बाईसा होत्या ते खूप चांगलं होतं, बाईसा उग्यास निघून गेल्या आपल्याला सोडून, असं भटोबास दुःख करतात. आणि शेवटी भटोबासांना वाटते देवाला त्रास नको व्हायला. भटोबासांनाही वाटते की ही औसा काहीच कामाची नाही. भटोबासांना असं वाटते ही औसा स्वामींची सेवा व्यवस्थित करू शकत नाही. आणि म्हणून भटोबासांना एक पर्याय सुचतो. कोणता पर्याय सुचतो समोर पाहूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 566. उमाई आव्हानी भटाप्रती सेवा भाव कथन. उमाईसांना बोलवण्यासाठी भटोबास गेले आणि भटोबासांना स्वामी पुन्हा सेवा भावाविषयी कथन करतात. पाहूया सविस्तर चरित्र कसं आहे ते. गोसावियांचे सेवादास्य टकत असे. स्वामींचं सेवादास्य टकत होतं, म्हणजे थांबत होतं. औसा व्यवस्थित सेवा करत नव्हती स्वामींची. मग भट उमाईसा ते आणाव्या लागोनी साडेगावासी गेले. भटोबासांची सख्खी बहीण उमाईसा ही साडेगावला होती. मग भटोबासांना वाटते चला आपल्या बहिणीला तरी घेऊन येऊ, हक्काची आहे आपली बहीण, स्वामींची सेवाही व्यवस्थित करेल. उमाईसा ते म्हणितले उमे गोसावियाचे सेवादास्य ठाकत असे. मग भटोबास साडेगावला जातात. उमाईसाला म्हणतात चाल बर माझ्यासोबत, स्वामींचं सेवादास्य करायला कोणीच नाही, स्वामींचं सेवादास्य थांबत आहे, औसा व्यवस्थित सेवादास्य करत नाही, ते करी म्हणजे स्वामींचं सेवादास्य कर, माझ्यासोबत चल, असं भटोबास म्हणतात उमाईसाला. ना नागदिया मी येतीये की परी वैजोची ब्राह्मणी कोणी निघावी असे, तिचे बाळांपण करावे असे. उमाईसा म्हणते भटोबासांना की नागदेया मी तुझ्यासोबत आलीच असती, परंतु वैजोची जी ब्राह्मणी आहे म्हणजे पत्नी आहे ती गरोदर आहे आणि तिचं बाळांपण मला करायचं आहे. ही वैजोची ब्राह्मणी म्हणजे कोण, तर भटोबासांची वहिनी भाऊजई, भटोबासांचे जे लहाने भाऊ होते वैजोबा त्यांची पत्नी. म्हणजेच या उमाईसाची पण कोण लागते, वहिनीच लागते. तर उमाईसा म्हणते की मला वहिनीचं बाळांपण करायचं आहे, वैजोच्या बायकोचं. भटासी खंती आली. भटोबासांना राग आला मग उमाईसाचा. उमाईसा काय म्हणते, आली असती मी, पण अशी अशी अडचण आहे, म्हणजे परमेश्वराचं सेवादास्य आहे इकडे आणि इकडे एक प्रापंचिक काम आहे वैजोच्या घरचं. तर या दोन्हीपैकी कोणतं निवडावं आपण, कोणतं महत्वाचं आहे हे इथे उमाईसाला समजलेलं नाही. आणि म्हणून भटोबासांना खूप राग आला. राग नाही आला, खंती आली. म्हणजे रागाही पेक्षा कितीतरी पट अधिक असते खंती. तर तशी खंती आलेली आहे उमाईसाची इथे भटोबासांना. एकीकडे गोसावियांचे सेवादास्य, एकीकडे वैजोची ब्राह्मणीचे बाळांपण, तैसेची भट देहेची मागोते आले. भटोबास म्हणतात अरे कुणीकडे स्वामींचं सेवादास्य आणि कुणीकडे तू इथे बाळांपण करत बसलेली आहे, असं भटोबास म्हणतात आणि गपचूप तिथून निघून येतात. त्याच दिवशी परत स्वामींपाशी येतात. गोसावी अशी दंडवते घातली, श्रीचरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले भटोबास. गोसाविया पासी बैसले, स्वामींजवळ बसले भटोबास. गोसाविया पुढे अवघी व्यवस्था सांगितली, स्वामींपुढे सर्व व्यवस्था सांगितली. यावरी सर्वज्ञ म्हणते येथीचे सेवादास्य ते काय तुझे नि भाऊपणे होईल. स्वामी म्हणतात अरे वानर्या, अरे परमेश्वराचं दास्य काही तुझ्या भाऊपणाने होईल का? तू त्या उमाईसाचा भाऊ आहेस म्हणून ती उमाईसा येईल आणि सेवादास्य करेल आमचं, असं या भाऊपणाने कधी सेवादास्य होत असते का परमेश्वराचं?
येथोनी देई जेल तै होईल की आमची ज्यावेळेस इच्छा होईल की आम्हाला या जीवाला सेवादास्य द्यायचं, त्यावेळेसच त्या जीवाला ते सेवादास्य घडू शकते. कोणाच्या भाऊपणाने, कोणाच्या मायपणाने हे सेवादास्य कोणाला मिळत नसते, हे लक्षात असू दे, असं स्वामी इथे वानर्याला म्हणतात. पुढे स्वामी म्हणतात, परमेश्वराचा सकळ ही व्यापारू शक्तीद्वारक. परमेश्वराचा सर्व व्यापार हा शक्तीद्वारेच होतो. आमच्या मनामध्ये जर इच्छा झाली तर आमचं सेवादास्य आपोआप होत राहील. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. आम्हाला ज्या वस्तू लागतात त्या आपोआप आमच्या जवळ येतील, आम्हाला ज्या लागणार नाहीत त्या आपोआप निघून जातील. हे सर्व आम्ही शक्तीद्वारे करू शकतो. परंतु येथिचेनी अभिमानी अभिमानू सांडिला गाता तुझे उद्यमे काही होईल. स्वामी म्हणतात की आमच्या अभिमानीये म्हणजेच ओळगणीने अभिमान सांडला. आमची जी अभिमानिनी आहे ओळगणी, त्या ओळगणीने आमच्याच प्रवृत्तीने अभिमान सोडलेला आहे. आता तुझ्या उद्यमाने, तुझ्या या प्रयत्नाने काही एक होणार नाही, असं स्वामी इथे भट्टोबासांना म्हणतात. तरी दोन्ही पावले परता जातासी का. स्वामी म्हणतात, अरे 2 पावलं जर तू पलीकडे गेला असता, म्हणजेच पलीकडच्या गावाला जर गेला असता, म्हातारी निरावरी हातू देऊनी वाट पाहत असे. पलीकडच्या गावी महादाईचा कपाळावर हात देऊन वाट पाहत आहे, कोणीतरी मला सोबती मिळेल आणि मी स्वामींकडे जाईल. जर तू महादाईच्याकडे गेला असता तर महादाईचा लगेच सोबत आली असती, असं स्वामी म्हणतात भट्टोबासांना. परंतु भट्टोबासांना असं वाटलं की माझी सख्खी बहीण नाही म्हणते, आणि म्हणून रागाच्या भरामध्ये ते सरळ स्वामींकडे निघून आले. त्यांनाही सुचलं नाही की आता आपण महादाईच्याकडे जावं. तर अशा प्रकारे भट्टोबासांच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी दुःख सलतच आहे आणि भट्टोबासांचे प्रयत्न चालू आहेत, धावपळ चालू आहे की मी माझ्या स्वामींची सेवा कशी व्यवस्थित करू शकतो, कसं नियोजन लावू, कसं काम करू, ह्यामध्येच भट्टोबास आहेत. हाच प्रयत्न भट्टोबासांचा चालू आहे. आणि ही जी सल आहे भट्टोबासांच्या मनामध्ये की बाईसा असत्या तर बरं झालं असतं, ही सल अशीच राहून जाते भट्टोबासांच्या मनामध्ये. तर अशा प्रकारे हे 5ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, भट्टोबासांना मनामध्ये दुःख का वाटायला लागलं बरं, की बाईसा असत्या तर बरं झालं असतं, बाईसांनी चांगली सेवा केली असती. असा कोणता प्रसंग घडला की भट्टोबास दुःख करतात आणि बाईसांची आठवण करतात, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये हंसराजू माही भटा ते बोलावू धाडणे हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. खचले प्राणिये अनुवादू, मार्गी पुरू उतरणे, सेकुटा वंकनाथी अवस्थान, महांडूळ मार्गी भटा लखुबाईसा भांडण, असे हे 4-5 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड